अत्यंत डौलात अशी सह्याद्रीत दाखल झाली. लहानांपासून थोरांपर्यंत जवळपास सगळ्यांनीच तिचं स्वागत केलं. बघावं तिकडं, ज्याच्या त्याच्या स्टेटसला फक्त चंदा होती. तिची भेदक नजर सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत होती. समाज माध्यमांमध्ये एखाद्या वाघाचा किंवा वाघिणीच्या स्वागताचा इव्हेंट क्वचितच असा पाहायला मिळाला असेल. सह्याद्रीत स्थिर स्थावर होता होता चंदा आता हळूहळू रहदारीच्या रस्त्यांवर, वाड्या वस्त्यांवरील शिवारात दिसू लागली. जसं जसं तिचं दर्शन होतंय तसं तसं तिची धास्ती ही सर्वदूर पोहोचू लागली. चंदापाठोपाठ तिच्या पोटी जन्माला आलेल्या ताराचंही आता सह्याद्रीत आगमन झालंय. चंदाच्या आगमनानं, तिच्या वावरामुळं आणि मानवी वस्तीतल्या तिच्या सततच्या दर्शनामुळं इथल्या जनजीवनावर काय परिणाम झालाय किंवा होत आहे, तोही एकदा आपण पाहूयात. आपण आता ज्या परिसरामध्ये उभे आहोत, खरं तर त्या परिसरामध्ये गेल्या 2 वर्षापूर्वी एका लहान मुलीवर बिबट्याने हल्ला करून तिचा जीव घेतला होता. त्याच परिसरामधले काही नागरिक जे आहेत, ग्रामस्थ आहेत, ते आपल्यासोबत आहेत. खरं तर आता गेल्या काही दिवसांपूर्वी चंदा ही जी वाघीण आहे, ती आपल्या ह्या सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये तिला सोडण्यात आले. आता आपण असं पण बघितलं की तुमच्या वाड्यावरच्या किंवा उदगीरीचा जो परिसर आहे, त्या परिसरामध्ये तिचा मुक्त संचार सुरू आहे. म्हणजे ते अगदी रहदारीच्या रस्त्यावर किंवा मानवी वस्तीत ती दिसायला लागल्या. ह्या वाघिणीच्या इकडे येण्यामुळं तुमच्या रोजच्या जगण्यावर किंवा जीवनावर, तुमच्या दैनंदिन कामकाजावर नेमका काय परिणाम झालाय, काय सांगा? भीती वाटते अशी की आता तो आमच्या जंगलाच्या कडेलाच येतोय. लहान मुलाची भीती आहे. शाळेची मुलं आहेत खाली 8वी 10वीला जाणारी, ती बंद झालेली आहेत ह्या वाघामुळं. तर त्यांनी ह्याचा बंदोबस्त पहिला करावा. अभयारण्यवाल्यांनी हे असं जर रोजच्या रोज आणून जर वाघ सोडलं तर ते आता गाड्या 4-4, 5-5 गाड्या रोज रातभर फिरतात. त्याचा काही उपयोग नाही आम्हाला. तर त्यासाठी त्यांनी पर्याय आपापलं त्यांनी करावी. सोडलेले असेल तर त्याने कुंपण घालून घ्यावं आणि का आमची पोरं आमच्या रस्त्याने जाणारे बिंदास गेली पाहिजेत, हेच आमची अपेक्षा आहे. आमचं जगण्या होता की शेरडं विकून टाकल्यामुळं आमचा आता दुसरा उपाय काहीच नाही आम्हाला. आमचं जगणं मुश्किल झालं याच्यात. आणि 9 शेरड्या वाघानं इथून मागं मारलेल्या आहेत. मग त्या काय रानात मारल्यामुळं आम्ही काय ते करू शकत नाही त्याला. आणि त्याच्यात गेल्यावर आम्हाला आमची जनावरांची जगणूकच नाही. मग ह्याच्या पुढे आमचा काय पर्यायच नाही त्याच्यावर चालत. आमचं जगणं मुश्किल झालेलं आहे. आता ही मुलं शाळेला वगैरे जाणार आहेत. आता वाघ वाघ वगैरे सोडलाय त्यांनी, वाघ वगैरे सोडलाय त्यांनी. तर ह्या मुलांचं उद्याला ही मुलं काहीतरी बनणार आहेत. म्हणजे कोण अधिकारी बनल, कोण लोकप्रतिनिधी बनल, तर काय पण होणार आहे. जर शाळाच नाही शिकली तर काय बनणार आहेत. ह्यो माझा वन विभागाला प्रश्न आहे. आता या फॉरेस्ट खात्याने जी वाघीण सोडली ती आता आम्हाला माहिती आहे वाघीण सोडली. आता त्यांनी काय ट्रॅक बसवलाय, काय कॅमेरे बसवले, ती त्यांना दिसतो कॅमेऱ्यात वाघीण कुठे आहे. आता आम्हाला दिसतोय वाघ कुठे आहे. आता आम्हाला घरातनं बाहेर जर शेती जायचं म्हणलं तर मनात भीती निर्माण होते की वाघीण आहे. वाघीण नक्की कुठे ते त्यांना माहिती आहे, आम्हाला माहिती आहे. बघा आम्ही आता परवा दिवशी आमच्या इथं बिबट्याने 7 वाजता कुत्रा नेला. मग 7 वाजता कुत्रा नेला, मग 6 वाजता बसलं मुलं दरवाजा बंद करून ठेवायची कोंडून, सकाळी दरवाजा खोलायचा. लग्नीला जायचं म्हणलं तरी माणूस बाहेर पडत नाही. का सगळ्यांच्या मनामध्ये भीतीच पसरली. आता वाघ ही मुलं बघा लहान लहान आता अंगणात पण खेळू शकत नाही. 6 वाजले की सगळ्यांनी घरात दरवाजा कोंडून घ्यायची मुलं आपापली. आणि एवढं भीतीचं निर्माण झालंय की आपण शेतीत जाऊ शकत नाही ना कुठं जाऊ शकत नाही. आता शाळेला आमचे 5 किलोमीटर खाली मुलं जातात. ज्या दिवशी वाघीण इथं मंदिराजवळ आलेली वाघीण आली तर स्वतः माझी मुलगी, माझ्या मुलगा म्हणलं तुझी शाळा राहू दे, पर्यायच नाही म्हणलं. आता वाघीण आले, आता तुम्हाला चालत जायला लागतं. मी स्वतः मुलीला थांबवली तर अजून थांबवली, अजून शाळेत नाही गेली. माझी 11वीला कॉलेजला मुलगी आहे. मग ह्याच्यावरती काय पर्याय काढायचा? 200 मीटरवरती एवढं आमचं जवळ जंगल लागलं. आपण काय करायचं, त्याला पर्याय काय करायचा? आता सरकारने त्यांनी कुंपण तरी घातलं पाहिजे किंवा सर तरी काढला पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून त्यांनी काहीतरी म्हणजे योजना, म्हणजे काहीतरी योजना काढली पाहिजे हो. बाकी शेवटी काय माहिती की आता हे बघा, ही असली म्हातारी माणसं ही काहीतरी जनावरं सोडायला जाते ते, पण ते आता जनावरं सुद्धा बांधून ठेवलेत त्यांनी. पर्यायच नाही. भीती निर्माण झाली ना लोकांच्यात, कुठं जायलाच मागण्यात लोक. मग आता उपासमारीची वेळ आली का कुठं रोजगारला पण जाऊ शकत नाहीत. असं एवढं भीती निर्माण झाली लोकांमध्ये.
मग ह्याच्यावरती यांनी सरकारने काहीतरी योजना काढून काहीतरी पर्याय काढला पाहिजे होतं नाही. मधल्या काळात चंदा ही जी वाघीण आहे ती रस्त्यावर फिरताना तिचा जो व्हिडिओ आहे तो सोशल मीडियामध्ये प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला. खरं तर अनेक पर्यटकांनी तिला प्रत्यक्षात बघितलं. ह्या वाघिणीच्या बाहेर येण्यामुळं म्हणजे जसं आता तुम्ही म्हणलासा की आमच्या पोराबाळांची शाळेला जाणं येणं बंद झालंय बंद झालं. आणि मग किंवा तुमच्या दैनंदिन कामकाजामध्ये सुद्धा तुम्हाला कमालीच्या अडचणी येतात आहे, समस्या येतात. ह्या बाबींवर तुम्ही वन विभागाच्या अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याशी तुमचं बोलणं झालंय का? आणि झालं असेल तर त्यांचं म्हणणं काय आहे? आता तसं नियमानुसार बघायला गेलं तर फॉरेस्ट अधिकाऱ्यांच्या सोबत किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सोबत आमचं काय तसं बोलणं झालेलं नाही. पण आम्हाला गाईडलाईन जे गाईड करणारी लोकं आहेत, त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे, की आता जी आम्ही वाघ सोडतोय, ती ताडोबा जंगलातले असल्यामुळं ती माणसाळलेले आहेत. तर त्यांचा शक्यतो लोकांच्यावर अटॅक होत नाही किंवा ते लोकांसाठी काय करत नाहीत. पण आता तो दृष्टिकोन धरला तर तो त्यांचा विषय झाला. पण आता तुम्ही जे आणून सोडताय ते आमच्यासाठी इथल्या स्थानिक लोकांच्यासाठी तुम्ही घातक आहे. उपाययोजना काय केली असा? तुम्ही आता डायरेक्ट आणून सोडताय, त्याचं काय तुम्ही जाहिरात करताय, पर्यटन वाढलं पाहिजे, आम्हाला पण मान्य आहे. पण त्याच्या अगोदर जे काय आता आमची शाळेतली मुलं आहेत, लहान मुलं बाहेर पडतात. आता इथून मागं बिबट्याचा वावर होता त्याच्यापर्यंत ठीक होतं. आता वाघाचा विषय घेतल्यानंतर आमची स्थानिकची लोकं खूपच भयभीत झालेले आहेत. त्याचा विषय म्हणजे आता असे जर तुम्ही वाघ आणून सोडलासा, तर स्थानिकच्या लोकांनी काय करायचं? आता पूर्णच भीतीचं वातावरण झालंय. आता बाहेर पडायचं म्हटल्यावर अवघड झालंय. शाळेची मुलं 5-5 किलोमीटरवर चालत जातात. त्यांना आता जाता येत नाही. एवढी भीती निर्माण झाली आहे, की ते आता शाळेत जायची पण बंद झालंय. मग त्या पोरांचं आता नुकसान पूर्णच होत चाललंय. तर माझं एवढंच मत आहे, की तुम्ही वाघ आणून सोडा, पर्यटन वाढलं पाहिजे. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आम्हाला पण रोजी-रोटी मिळाली पाहिजे. तो भाग वेगळा आहे. पण त्यासाठी जे काही उपाययोजना करता येईल, ते आधी शासनानं उपाययोजना करावी आणि मग तुमचं काय असेल ते वाघ सोडणं किंवा जे काय आणि काय करायचं आहे, ते माध्यमातनं ते तुम्ही करू शकताय. तर सरकारनं काय उपाययोजना करणं अपेक्षित आहे? आता सत्य परिस्थिती सांगितली तर बिबटे असतील किंवा गवे असतील किंवा नंतरचा प्रश्न वाघाचा आहे. तर त्यांच्यासाठी उपाययोजना म्हणण्यापेक्षा तुम्ही जे आणून सोडताय, त्यांच्यासाठी तुम्ही जंगलामध्ये काय उपाययोजना केल्या? त्यांचा पाण्याचा प्रश्न आहे, त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न आहे, त्यांचं भक्ष्य कमी पडतंय आणि त्याची उपाययोजना नसल्यामुळं आज त्यांचा जो वावर आहे, तो मानवी वस्तीत आलेला आहे. मग आमच्या ह्या लोकांच्या शेळ्या असतील, जनावरं असतील किंवा ही आमची लहान मुलं असतील, तर त्यांना आता पूर्ण त्यांच्यामुळं धोका निर्माण झालेला आहे आणि त्या धोक्यामुळं त्यांचं आता घरातून बाहेर पडणं मुश्किल झालंय. आज तर ह्या मुलांची शाळा पूर्णपणे थांबलेली आहे. बाहेर पडायचं म्हणले तर भीतीचं वातावरण होतंय आणि त्याच्यासाठी उपाययोजना करायची असेल, तर फॉरेस्ट किंवा केंद्र शासनाच्या अंडर असेल, तर त्यांनी बंदिस्त हा पर्याय शेवटचा आहे. त्यांनी चेन लिंक फेन्सिंग पूर्ण जंगलाला तुमच्या लावा आणि तुमचं तुम्ही जे प्राणी आहेत, ते तुमचं तुम्ही जंगलाच्या आत ठेवा. म्हणजे आमचा उदरनिर्वाह काय जो आहे, तो बाहेर पडल्याशिवाय होत नाही. तर ते तुम्ही उपाययोजना केली, तर आमचा उदरनिर्वाह होईल. नाहीतर आमची माणसं उपाशी मरण्याची भीती आता दाट शक्यता आहे. लोकांचे हेच प्रश्न घेऊन जेव्हा मी वन्यजीव कार्यालयात पोहोचतो, वन्यजीव आणि मानव यांच्यातला संघर्ष सध्या टोकावर जाण्याच्या मार्गावर आहे. खरं तर त्याच्याच पार्श्वभूमीवर आज आपण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे जे क्षेत्र संचालक आहेत, तुषार चव्हाण सर यांच्याशी आपण या विषयावर संवाद साधणार आहोत. सर, 2 वर्षापूर्वी ताडोबामधून सह्याद्रीमध्ये 8 वाघ येणार अशी चर्चा होती. त्यापैकी किती वाघ सह्याद्रीत दाखल झालेत आणि त्यांची आता सध्याची काय परिस्थिती आहे? हो. आता आपण योग्य सांगितलं, की ह्याचा प्रस्ताव जो आहे फार पूर्वीपासून गेला होता, की सह्याद्रीचा विचार करता, की 8 वाघ तरी त्याची बेस पॉप्युलेशन एस्टॅब्लिश करण्यासाठी लागणार आहे. परंतु काय झालं, की मागच्या 2 वर्षामध्ये 3 नर वाघ हे येऊन सह्याद्रीमध्ये विसावले. त्याच्यामध्ये T1 असेल, T2 असेल आणि T3 असेल, ज्याला लोकं प्रेमानं सेनापती, सुभेदार आणि बाजी म्हणतात. हे तिन्ही वाघ येऊन आपल्या भागामध्ये एकदम प्रॉपर विसावले. त्यांनी आपापली टेरिटरी मार्क केली, एका ठिकाणी राहायला लागले. आता काय आहे, की 3 नर वाघ हे अगदी प्रजननाच्या वयात आलेले आहेत. त्यांना लागणार आहे आपल्याला, की त्यांना एखादी मादी वाघीण आणल्याशिवाय ते लोकं त्या एरियात स्थिरावणार नाहीत. ते परत इतरत्र भटकतील.
त्याच्यामुळं आपण काय केलं, की जी 8 वाघांना आणायची परवानगी जरी असेल, त्यात 3 नर आणि 5 मादी असे टोटल 8 वाघांना आणायचे. तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण ताडोबामधून 2 वाघिणींना आणलं. STR-04 आणि STR-05 ज्यांना लोकं प्रेमानं चंदा आणि तारा बोलतात. तर ह्या सर्व ऑपरेशनमध्ये ह्याला नाव दिले आपण ऑपरेशन तारा. ज्याच्या अंतर्गत 2 वाघिणी आपण ताडोबामधून आणलेत आणि ते एकदम डीप कोअरमध्ये दोघेही वाघिणी स्थिरावलेल्या आहेत. सह्याद्रीमध्ये वाघांची डरकाळी घुमणार 2-2.5 वर्षापूर्वी अशा पद्धतीच्या ज्यावेळेला बातम्या प्रसारित झाल्या. खरं तर चांदोली अभयारण्यालगत जी गावं आहेत, त्या गावातील लोकांनी त्याच वेळेला तसा त्या गोष्टीला विरोध दर्शवलेला, की बाबा तुम्ही वाघ आणणार आहेस आमच्याकडं. ठीक आहे, वाघ आणणार आहेस चांगली गोष्ट आहे. पण त्याआधी आमच्या सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना करा. त्याचं कारणं अशी आहेत, की गेल्या 2 वर्षात म्हणजे बिबट्याच्या हल्ल्यात 2 मुलींचा जीव गेलेला आहे. एका शेतकऱ्याचा गव्याच्या हल्ल्यात जीव गेलेला आहे आणि कित्येक जण जे गव्याच्या हल्ल्यात आणि बिबट्याच्या हल्ल्यात जखमीसुद्धा झालेले आहेत. बिबट्याने कित्येक प्राण्यांचा म्हणजे पाळीव प्राण्यांचा अगणित पाळीव प्राण्यांचा फडशा पाडलेला आहे. लोकांना शेताभातात जाता येत नाही. फक्त त्यांच्या धास्तीमुळं, दहशतीमुळं. म्हणजे लोकांचं खरोखर जगणं मुश्कील झालंय. अशा परिस्थितीत म्हणजे लोकांचा विरोध त्यासाठी होता, की वाघाला विरोध नाही आहे. म्हणजे पर्यटन वाढलं पाहिजे अशी मानसिकता तिथल्याही लोकांची आहे अर्थात. पण आमच्या सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना आधी करा आणि नंतर तुम्हाला काय वाघ आणायचे आहेत ते आणून ते मग जंगलामध्ये तुम्ही सोडू शकताय. अशा पद्धतीच्या भावना त्यावेळी लोकांनी व्यक्त केलेल्या. खरं तर त्या अनुषंगानं काय उपाययोजना झालेत का काय कसं? हो, अगदी लोकांच्या ज्या भावना आहेत, त्या अगदी रास्त आहेत, की इतके सारे हल्ले झाले, बिबट्याचे झाले, बाकीच्या तृणभक्षक प्राण्यांचे झाले. परंतु हे हल्ले काही जंगलात नाही झाले, हे आपल्याला पाहिलं पाहिजे. हे हल्ले झाले मानवी वस्तींवरती. तर मानवी वस्तींवरती प्राणी कधी येतात? ज्यावेळेला जंगलामध्ये पुरेसं अन्न उपलब्ध नाहीये, पाणी उपलब्ध नाहीये, तर ते मानवी वस्तीत येऊ शकतात. परंतु आपण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये मुबलक प्रमाणामध्ये पाण्याची उपलब्धता आहे याचा अभ्यास केला. परत काय केलं, की तृणभक्षक प्राणी किती आहेत याचा अभ्यास केला आणि तृणभक्षक प्राणी ज्यावेळेला संख्येपेक्षा जास्त होतात, तर ते खाली शेतांमध्ये, भातांमध्ये घुसू शकतात. म्हणून जर त्या भागामध्ये वाघासारखा मांसाहारी प्राणी जो अपेक्स प्रेडेटर आहे, अन्न साखळीमधला सगळ्यात उच्च दर्जाचा घटक आहे, त्याला जर आणलं तर गव्यांची संख्या, सांभर प्राण्यांची संख्या ही आटोक्यात राहील आणि एकंदर काय आहे, की अन्न साखळी जंगलातली जंगलातच राहील. दुसरी गोष्ट काय आहे, की जो प्राणी आपण ताडोबामधून आणला, तो अगदीच कोर एरियामधला प्रॉपर आणला, की जो मानवी वस्तींकडे जात नाही. आणि तुम्ही जसं म्हटलात, की आपली जी पहिली वाघीण ज्यावेळेला आणली चंदा, ती धनगर वाड्यापर्यंत पण गेली. तिच्या समोरच 5-50 गुरं होती. परंतु ती काय गुरांवरती अटॅक बाहेरच्या एरियात जाऊन करत नाही. पण जर चुकून गुरं जंगलात गेली आणि जंगलात चरावं लागली, तर त्यावेळेला चुकून अपघातामध्ये त्या गुरांवरती हल्ला होऊ शकतो वाघांकडून. परंतु आपण सगळ्यांना अवेअरनेस सांगितलेला आहे. कोणीही जंगलात रात्री अपरात्री जायचं नाहीये. आपले जे वाघीण आहेत त्यांच्या दोघींच्याही गळ्यामध्ये रेडिओ कॉलर लावले. त्यामुळे प्रत्येक वाघिणीसोबत एक गाडी आणि त्याच्यामध्ये 5 ते 7 लोकांचा स्टाफ हा 24 तास तिच्यासोबत आहे. त्याच्यामुळे जर आम्हाला असं वाटलं, की वाघिणीची चाल ही गावाच्या दिशेने किंवा आपली उदगीरच्या मंदिराच्या दिशेने जायला लागली, तर आपण लगेच लोकांना अलर्ट करतो. याशिवाय जो जाणारा-येणारा रस्ता आहे, वर्दळीचा रस्ता आहे, त्या रस्त्यावरती जसं झेब्रा क्रॉसिंग असतं, तसं आपण टायगरच्या पगमार्ची क्रॉसिंग काढलेत. म्हणजे लोकांना कळेल, की या भागामध्ये वाघाचा वावर आहे, तुम्हाला स्लो जायचंय. तुमच्या जोरात जाण्यामुळे वाघांना, प्राण्यांना डिस्टर्ब होईल. त्याच्यामुळं ज्या उपाययोजना आहेत, त्या वन विभागानं अत्यंत योग्य पद्धतीने केलेल्या आहेत. वाघ आणले हे काय आपण मानवी वस्तीच्या जवळ राहण्यासाठी नाही आणले. ते एकदम कोर एरियामध्ये राहण्यासाठी आणले. एका वाघाला किती एरिया लागतो? 10 ते 15 स्क्वेअर किलोमीटरचा. आपलं जे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे, तो 1165 चौरस किलोमीटरचा आहे. त्यामुळे खूप विस्तृत असा एरिया आहे. त्या एरियामध्ये वाघ आरामात राहतात आणि वाघ जे 3 ऑलरेडी राहतायत, ते इतके शाय आहे की लोकांना दिसतच नाहीयेत. तर या देखील वाघिणी आतल्या भागात मूव्ह होतील आणि एकदम कोर एरियामध्ये राहतील. त्याच्यामुळं पर्यटन वाढेल, लोकांचा होमस्टे वाढेल. आता जर तुम्ही पाहिलं, की मंदूरचा एरिया असेल किंवा इतर आजूबाजूचा सगळा एरिया असेल, तर आत्ताच जमिनीच्या किमती वाढायला लागलेत. बरेच होमस्टे यायला लागलेत. बरेच लोकल लोकांना जे आज पुण्या, मुंबईला रोजगारासाठी जातात, त्यांना गावातल्या गावात रोजगार उपलब्ध होईल. आता आपण तांबवेचं देखील
गेट चालू करतोय. आपले भागाचे माननीय आमदार सत्यजित देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण गेट चालू करतोय, सोव्हिनियर शॉप तयार करतोय. तर वन कडून लोकांना प्रोत्साहन द्यायचं आहे आम्हाला, की तुम्ही भिमुख व्हा. आज ज्यावेळेला आम्ही ही वाघीण ताडोबामधून आणली, तर तिथल्या टुरिस्ट गाईडनी, तिथल्या लोकल लोकांनी तिला विरोध केला, की आमची वाघीण तुम्ही का घेऊन निघालाय? याचं कारण असं आहे, की त्यांचं पूर्ण जीवनाचा इन्कम हा ह्या वाघांवरती अवलंबून आहे. तर ह्या वाढलेल्या पर्यटनामुळं शेतीला जोडधंदा म्हणून हे पर्यटनाचा धंदा सुरू होईल आणि त्याच्यामुळं सगळ्या लोकांचं अर्थार्जन बिलकुल मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे भयभीत होण्याचं काही कारण नाही. जर तुम्हाला असं कधी वाटलं, की आपल्या गावाच्या दिशेने हिंस्र प्राणी येत आहेत किंवा त्याचा प्रेझेन्स दिसतो, तर वन विभागाची टोल फ्री नंबर आहे 1926 त्याच्यावरती कॉल करून लगेच माहिती द्यावी. याशिवाय लोकल एरियातले आमचे जे कर्मचारी आहेत, त्यांचे देखील नंबर आपल्याकडे असतात. त्याच्यावरती फोन करून त्याची इन्फॉर्मेशन द्यावी. आम्ही ताबडतोब कारवाई करू. सर याला जोडूनच एक प्रश्न म्हणजे वन्य प्राणी जे मानवी वस्तीत येत आहेत हां, त्यांना रोखण्यासाठीची जी म्हणजे ज्या पण काय उपाययोजना आहेत किंवा जी यंत्रणा आहे ती तोकडी आहे का? काय वाटतंय? नाही, कसं आहे बघा, की शासनानं खूप सुंदर योजना केलेली आहे, की सौर कंपाऊंड द्यायचं आम्ही त्याच्यामध्ये स्कीम आणली. आता काय आहे, की ही जी स्कीम आहे याच्यामध्ये काही भाग हा बेनिफिटरी म्हणजे लोकांनी भरायचा आहे आणि 90% भाग हा शासन देणार आहे. तर सौर कुंपण ही योजना खूप चांगली आहे. आपण सगळ्या गावांनी मिळून जर ह्याच्यासाठी अर्ज केलेत, तर आम्ही शासनाकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर सौर कुंपण करता येईल ह्याच्या पद्धतीने आम्ही कारवाई करू. लोकांची सर अशी भावना आहे की अभयारण्यालगत एखादं जर समजा ऑल भिंतारेचं फेन्सिंग कुंपण घेतलं तर मानवी वस्तीत येण्याचं जे प्रमाण आहे म्हणजे गवी असतील, बिबट्या असतील किंवा वाघ असतील तर त्यांचं मानवी वस्तीत येण्याचं प्रमाण कमी होईल. त्या दृष्टीने काय सांगशील? हे बघा काय आहे, की भिंत करणं 1165 चौरस किलोमीटरला हे फार मोठी गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे, की ते दोन्ही बाजूनी लागू राहतं, की कंपाऊंड केलं तर प्राण्यांची जरी इकडे येण्या-जाण्याची संख्या कमी झाली, तरी पण बऱ्याच साऱ्या गरजांना लोकांना पण जंगलात जावं लागतं. रस्ते एकमेकाच्या ह्याच्यातून जात असतात. तर याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण जंगलांना कंपाऊंड करणे हे काही संयुक्तिक राहणार नाही आणि ते फार खर्चिक गोष्ट आहे. तेवढा फंड पण आपल्याकडे उपलब्ध नाहीये. पण उसात शेळ्या सोडायची आता तयारी शासनाने दाखवली. जर समजा तुम्ही शेळ्या सोडायला खर्च करीत असला, तर किमान गावांच्या लगत तरी कंपाऊंड व्हावं, म्हणजे तेवढे पैसे सरकारकडे नसतील. नाही, नाही. निश्चितच सरकारकडे पैसे नाही असं मी म्हणत नाहीये, की सरकारची जी योजना आहे ती सौर कुंपणची आहे. कारण आपल्याला रिन्यूएबल एनर्जीवरती भर द्यायचा आहे. त्याच्यामध्ये दगडाचं किंवा विटाचं बांधकाम नाही करायचं, सौर कुंपण करायचं आहे आणि सौर कुंपणाचं कसं आहे, की त्याचा करंट काढला की ते इतर वेळेला त्याचा काही हार्म नाहीये. मी सर ह्यासाठी म्हणलं, की जे बिबट हा जो प्राणी आहे, म्हणजे तो आता जंगलापेक्षा जास्तीत जास्त उसाच्या रानामध्ये आहे. म्हणजे बिबट्या आता स्वतःचं जंगल विसरलाय. त्याला वाटते उसाचं रान हेच त्याचं जंगल आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बिबट्या दिसतात आहे. आता त्या बिबट्यांना एकतर त्या बिबट्यांना वर त्यांच्या मूळ जंगलात सोडण्यासाठी म्हणजे खरंच सांगतो, विशेष प्रयत्न केले जात नाहीत. म्हणजे वन विभागाकडनं असून दे किंवा कशाकडनं. आणि मग एखाद्या वेळेला जर समजा त्याच्याकडनं अटॅक झाला, तर मग ती दुर्दैवी घटना घडते. आणि मग तशा आमच्या गावातल्या म्हणजे आजूबाजूच्या 2 मुली, 1 शेतकरी गेला. तर हे रोखावं ह्यासाठी लोकांचीच अशी भावना आहे, की बाबा तुमचं जे प्राणी आहे, तर ते तुमच्या त्या ह्याच्यात राहून दे आणि आम्ही इथं म्हणजे दोघांचाही जगण्याचा अधिकार जर अबाधित ठेवायचा असतील, तर त्यांच्यातला संघर्ष कमी करायचा असेल, तर ह्यो तसा सोयीचा मार्ग आहे. त्याकडे म्हणजे त्या दृष्टीनं तसं प्रयत्न होतील आपल्याकडनं किंवा नाही. प्रयत्न तर निश्चित आहेत, पण सगळ्यात पहिले तर लोकांनी हे बघितलं पाहिजे, की प्राणी आहेत ते ते निसर्गाने त्यांना बोलण्याची कला दिलेली नाहीये, की आम्ही त्यांना पत्र काढून किंवा सांगून नाही म्हणत आहे, की तुम्ही जंगलात राहा, बाहेर जाऊ नका. हा एक गमतीचा भाग सोडा. परंतु काय आहे, की जे प्राणी आपल्या जंगलामध्ये आहेत, त्यांना पर्याप्त पद्धतीनं पाणवठे, पर्याप्त पद्धतीनं खाद्य उपलब्ध झालं, तर ते जंगलाच्या बाहेर जाणारच नाहीत. आणि हा आमचा प्रायमरी इम्पॉर्टंट आहे, की जंगलामध्येच त्यांचं पूर्ण वास्तव्य व्हावं आणि ते वास्तव्य झाल्यावरती हे प्राणी हे जंगलाच्या बाहेर कशासाठी जातात, तर पहिली महत्त्वाची गोष्ट आहे, की खाद्यासाठी. बऱ्याच साऱ्या पोल्ट्री धारक हे त्यांचे जे मृत कोंबड्या आहेत, त्या कोंबड्या इथंच टाकून देतात. मग त्या स्कॅव्हेंजिंग करण्यासाठी लेपर्ड गावादिशेने जातात.
बरेच भटके कुत्रे हे रात्रीच्या वेळेला इकडं इतरत्र भटकत असतात. त्यांना खाण्यासाठी बिबट्या जातात. बिबट्या काय माणसावरती हल्ला करण्यासाठी किंवा माणसाला त्रास देण्यासाठी बिलकुल जात नाही. आता मी सुद्धा जंगलामध्ये बऱ्याच वेळा चालत असताना आमच्या समोर पण बिबट्या येऊन उभा राहतो. पण तो त्या दिशेने निघून जातो. आमचं काम चालू राहतं. अशा मी बऱ्याच सारे रील पण पाठवल्या आपल्या ग्रुपवरती शेअर केल्यात, की समोर वाघ दिसला तर लोकांनी काय रिएक्ट केलं, समोर अस्वल दिसलं तर लोकांनी काय रिएक्ट केलं. तर ह्याच्यामध्ये लोकांनी सजग होणं खूप गरजेचं आहे. बिबट्या बिलकुल कुणाला मारण्यासाठी गावाच्या दिशेने येत नाही. त्याला खाद्य मिळतं आणि एकदम इझी मिळतं. कुत्रे असतील किंवा कोंबड्या असतील टाकलेल्या मारून, त्या खाण्यासाठी तो येतो. तर स्वच्छता ठेवणं खूप गरजेचं आहे. याशिवाय काय आहे, की आपलं जर एखादं शेतात घर असेल, तर त्याला छोटंसं आपल्या घराला कुंपण करून घेतलं आणि लहान मुलांना जर खेळायला त्या कुंपणाच्या आतमध्येच अलाउड केलं 3 सांजच्या वेळेनंतर, तर असे अपघात होणार नाहीत. सह्याद्रीत जी वाघीण सोडली आपली चंदा, ठीक आहे. ती एकदम मोकळेपणाने बिनधास्त वावरते. तुम्ही पण तो व्हिडिओ बघितला असशीला उदगीरच्या रस्त्यावरती मोकळेपणानं फिरते आहे, ठीक आहे. किंवा वाड्यावर जसं तुम्ही म्हणलासा तशा पद्धतीनं. आता विषय असा आहे, की त्या ज्या परिसरातल्या ज्या वाड्या वस्त्यांवरच्या ज्या शाळा आहेत, त्या शाळेला जाणारी लहान-मोठी जी मुलं आहेत, मुली आहेत, तर त्यांनी शाळेला जाणं येणं बंद केलंय. नाही, तर नाही. हे ह्याकडं बघा, हां, हे असं मोगम बोलून चालत नाही. मी स्वतः जंगलामध्ये फिरत असतो. हां. मी बऱ्याच वेळा बघितलं, की लहान मुलं आपलं दप्तर घेऊन शाळेमध्ये जातात आणि असं भयभीत करण्याचे प्रयत्न बऱ्याच साऱ्या लोकांकडून केले जातात. त्यांचे काय हितसंबंध असतील माहिती नाही. परंतु भयभीत करणारे जी लोकं आहेत, त्यांना पण मला सूचना द्यायची आहे, की तुम्हाला जर माहिती नाही आहे, तुम्ही वन विभागाशी पहिलं संवाद साधा. जसं आपण संवाद साधतोय. तर असा संवाद साधून तुम्ही लक्षात घ्यावं, की कोणीसुद्धा शाळा जायचं सोडलेलं नाहीये. असं जर कोणी असेल तर आमच्या देखील लक्षात आणून द्यावं. आम्ही जिल्हा परिषदशी बोलतो. गावामध्ये अंगणवाडी असेल, इतर शाळा असेल, त्यांना जे लोकेशन आहे, ते लोकेशन जर दूर पडत असेल, त्यांना काय सुविधा देता येईल. आपले माननीय आमदार साहेबांना बोलू आपण हां. दोन्ही दोन्ही भागातले आमदार साहेब एकदमच चांगलं सहकार्य आहे त्यांचं. सावकार साहेबांचं आहे, देशमुख साहेबांचं आहे. ह्याच्या माध्यमातून आपण निश्चितच त्यांची उपाययोजना करू. परंतु मोगम स्वरूपात असं बोलणं काही योग्य नाही. नाही, मग नाही सर. आता आम्ही म्हणजे तुमच्याकडे याच्या अगोदर आपण अंबाईवाडा म्हणून एक परिसर आहे. त्या अंबाईवाड्यावर गेलेलो. तिथल्या लोकांचंच असं म्हणणं आहे, म्हणजे काही पालक आपल्याला असं म्हणतायत, की आम्ही आमची पोरं शाळेची बंद केलीत. का बंद केलीत? कारण देवळापाशी ती चंदा वाघीण दिसलेली. आता आमची लहान-लहान पोरं ती जातात कुठं शाळेला? तिथनं खाली येतात. एकतर वारणावती किंवा मग खाली हुतात्मा नगरची एक शाळा आहे. खाली एक हायस्कूल आहे. मग अशा ठिकाणी म्हणजे साधारण 5-1 किलोमीटरचा त्यांचा प्रवास आहे आणि ते तुम्हाला पण माहिती आहे ते डोंगरात नाही. त्यामुळे मग त्यांना ते थोडंसं धास्तीचं वाटतंय. तर मग अशा परिस्थितीत मग त्यांनी काय अशा परिस्थितीत जरी हे बघा, पहिली तर गोष्ट उदगीर साईडला किंवा त्या अंबाच्या वाडी साईडला आता दोन्ही वाघिणी नाहीयेत. पहिली गोष्ट तर लक्षात घ्या. दोन्ही वाघिणी ज्यावेळेला सुरुवातीला सोडल्या, त्यावेळेला प्रत्येक वाघाचा एरिया असतो. आता जर आपण फॉर एक्झाम्पल कुठलाही माणूस पुण्यामध्ये गेला, मुंबईमध्ये, तो काय करणार आहे? पहिले स्वतःचं घर शोधणार आहे. कोणी कात्रजला जाईल, कोणी बावधनला जाईल, कोणी पिंपरी चिंचवडला जाईल. शोधणार ना सगळं घर. त्यांना जे सुटेबल आहे त्या दिशेने राहणार. मग जी वाघिणी सुरुवातीला सोडली, ती थोडीशी उदगीर साईडला पहिली हां, फिरली. बरोबर. पण आता ती उदगीर साईडला नाहीये. त्यामुळे त्याच्यामध्ये कुणीही आपली शाळा स्किप करायचं काहीच कारण नाहीये. जर कुणाला असं वाटत असेल, की हे आम्हाला अडचणी आहेत, त्यांनी जिल्हा परिषदला निश्चित कळवाव्या. त्याच्यावरती काय उपाययोजना करता येतील हे शासनादृष्टीने निश्चित प्रयत्न केलाच जाईल. तुमच्याकडनं पण थोडंसं आम्ही जाणीव बोलतो. आणि जागृती झाली. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, की मी एका वाड्यावर गेलो, मला ती गोष्ट कळली. खरं तर ती कळली म्हणूनच मी इथपर्यंत पोहोचलो. बरोबर. कारण पोरांच्या जर शाळा बंद झाल्या, तर येणाऱ्या पुढच्या अडाणी जन्माला येतील. मग त्यांनी काय करायचं असा हे बघा काय असतं माहिती आहे का, सगळ्यात पहिले लक्षात घ्या, की शाळा बंद व्हावी, लोकांचं शिक्षण होऊ नये असा बिलकुल उद्देश नाही आहे ह्याच्या पाठीमागं. जर कुणाला अडचण असेल, रास्त अडचण असेल, त्यांनी निश्चितच जिल्हा परिषदला कळवावं किंवा ज्या शाळेचं प्रशासन आहे त्यांना कळवावं. जर त्यांचा पाठपुरावा कमी पडत असेल, तर मी स्वतः पाठपुरावा करतो. पण कुणाची शाळा बंद व्हावी हा आमचा उद्देश नाही आहे. सगळ्यात पहिलं महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे ज्या वाघिणी आल्या, तर आपल्या मातेच्या देवळाकडे जाताना दरवर्षी यात्रेमध्ये लोकांनी वाघाला बघितलेलं आहे. आपल्या आईला वाघिणी अतिशय प्रिय आहेत आणि ज्या वाघिणी आल्या त्या निश्चितच आपल्या पूर्ण भागाचा विकास करणार आहेत. आणि आज जरी काही अडचणी वाटत असतील, काही भीती वाटत असेल, तर सगळ्यांनी लक्षात घ्या, की येणाऱ्या 5 ते 10 वर्षामध्ये आपला पूर्ण दोन्ही तालुक्यांचं, इकडचा चांदोली असेल किंवा पलीकडचा आपला शाहूवाडी तालुका असेल, ह्या दोन्ही तालुक्यांची भाग्यरेषा ह्या वाघिणी बदलणार आहेत. तर निश्चितच येणाऱ्या काही दिवसात ह्याचा फरक जाणवेल आणि ज्यावेळेला फरक जाणवेल त्यावेळेला त्यांचे व्ह्यूज क्लिअर होतील.
सध्या आरेचं कंपाऊंड जसं आपण म्हणतोय म्हणजे थोडंसं खर्चिक आहे, पण तो शेवटचा उपाय आहे. कारण आम्ही बघतोय आमच्या भागात जे घडणारे जे हल्ले आहेत आता, तुमच्या घरात काय, आमच्या घरात काय, ज्यावेळेला ज्या घरातली बाळं जातात त्यावेळेला त्या घरावर काय प्रसंग येतो हे तुम्हाला बरोबर माहिती आहे. आहे, मला पण अगदी माहिती बरोबर आहे. आहे. त्यामुळे तसं होऊ नये म्हणून थोडंसं त्या दृष्टीनं पावलं पडलीत तर फार उत्तम. बाकी आमच्याशी संपर्क संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद. अन्नसाखळी टिकली पाहिजे, वाघ जगले पाहिजेत. वाघच काय, सगळेच वन्य प्राणी जगले पाहिजेत. मात्र त्याआधी इथला माणूस सुद्धा जगला पाहिजे. त्यासाठी मायबाप सरकारनं, प्रशासनानं त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं योग्य त्या उपाययोजना केल्या पाहिजेत. कॅमेरामन उत्तम रावसह मी सतीश नांगरे, ग्रामवार्ता लाईव्ह.